नमस्कार आपल्या भावांना आणि बहिणींना. झालं का आपल्या भावा बहिणींचं जेवण खावं? तर भावा बहिणींनो, मला तर आज जेवण नाही, खावं नाही, काय नाही, नुसते पाण्यावर आहे बघा मी. का तर माझी जिंदगीच तशी झाली खराब. अहो भावा बहिणींनो, महिना झालं मला काम नाही, कामाला मी नाही, तर मला इतकं वाईट वाटतंय का नाही भावा बहिणींनो, तर काय सांगू तुम्हाला. मापाच्या बाहेर माझ्यासारखं जीवन कोणाचं सुद्धा हो नसेल तरी मी गप बसते. आता का भावा बहिणींनो, सक्का धरणं मी पाण्यावर आहे, नुसत्या पाण्यावर. आणि मी काय म्हणलं, तांदूळ बिंदूळ तरी गावत्याला म्हणलं शिजवून भात बीत तरी खावा. तर भावा बहिणीनं एक डबा मी बघितला, हा का सगळा मोकळा, हा का ह्यो पिठाचा मोकळा, ही मोकळा, काही मोकळा. आता मला लय भूक लागली होती म्हणजे हुडकत होती, पण काहीच गावलं नाही भावा बहिणीनं. आपण कामाला नाही तर आपल्या घरात बाजार नाही, हाट नाही, काय नाही. आता मी कामाला जात होते त्यावेळेस त्या दुकानवाल्याकडून त्याच मालकाच्या दुकानातनं बाजार हे आणायचा. तर भावा बहिणीनं असं आपलं घर आहे ना आता सध्या, तर नुसतं दुसल्यागत पाऊस येतोय, हे बी होतोय, काय करावं काय नाही. माझं तर डोकं झाला ना हा का हे डप्पा मोकळा. आणि तेव्हा का त्या रॅकवर सुद्धा भावा बहिणीनं मग डबल हुडकून दमली, कायच घालतं नाही. तेव्हा का त्या रॅकवर सुद्धा डबे मी मोकळं ठेवल्यात, घासून साफ करून ठेवलं. जेव्हा मी कामाला जाईन ना आणि बाजार हाट भरेन तेव्हा भावा बहिणीनं मी डबं भरून ठेवेन बघा. तर कसं आहे, राशनचं तांदूळ बी आपल्याला एकटीचं कुपान हो माझं, मग तो माल काय आपल्याला भरपूर भेटत नाही. तर भावा बहिणीनं 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ भेटतात मला, म्हणजे 5 किलो भेटतं मला. मग भावा बहिणीनं ती पुरण का आपल्याला नाहीच पुरणार ना. आता ती आपण कुठं एवढं जहागीरदार आहे. आपलं कोकणाच्या गव्हाच्या चपात्या ही खातो बरं का आम्ही, चांगलं तास 1.5 तास, चांगलं 2 तास तळा मी नीट करत बसते. चांगलं एकाच्या गव्हाने गहू करते मी, आणि मग ती भावा बहिणीनं मी दळून आणते, मग त्याच्या चपात्या हे आपण करून खातो. पण एवढं सामान तर दाना सुद्धा नाही हो. काय 2 किलो गहू मला भेटलं होतं, तेवढं दळून आणलं होतं. आता ते तर तुम्हाला रात्रीच मी दाखवलं की आपलं भाकरीसारखं पीठ मळून 2 चपात्याचं होतं पीठ, ती रोट्या केल्या मी तुम्हाला दाखवल्या का नाही रात्री. आणि थोडंच बेसन पीठ होतं, ती काढावलं होतं आपली चटणी टाकून. तेव्हा का भावा बहिणीनं मी तेवढं खाल्लेलं. आणि आज तर नुसती मी पाण्यावर आहे, पाण्यावर. तर माझ्या जेवाला किती वाईट वाटत असेल भावा बहिणीनं, की आपलं हातपाय चाललं तर आपण स्वतः होऊन सगळा बाजार हाट हे आपल्या घरात भरतो, हे होतो. तर दुसऱ्याच्या जीवन जगायचं म्हणल्यावर भावा बहिणीनं अवघड आहे. आणि मी कोणाला मागत पण नाही, काहीच नाही. आणि मी उष्ण पासणं बी करत नाही. भावा बहिणीनं आपण उष्ण पासणं करायला गेलो ही तरी हे असं पावसाळ्याचा दिवस आहे, तर ही मग त्यांनी म्हणायचं की आमच्या पुरतंच आहे, एवढंच आहे, आवड नाही. त्यापेक्षा भावा बहिणीनं का मी सकाळपासून गप आपली इथं बसली आहे. सगळं डबं बिबं बघितलं, कायच नाही. म्हणलं काय चुकारे वाकारायचं काय गावलं, पासाभर तांदूळ हे तरी आपल्याला कायच गावलं नाही. भावा बहिणीनं सारं डबं मोकळं. मग राग का सगळं डब्बं हे घासलं मी आपलं ठेवलं, स्वच्छ करून ठेवलं का चाळ सुद्धा घासून ठेवली. बघू आता कवा आपल्याला कवा पाऊस उघडल, कवा काम लागल, कवा कामाला जायचं. आणि भरभक्कम आपला बाजार हे भरायचा पाहिल्यागत भावा बहिणीनं मी तुम्हाला दाखवत होते का नाही. मी कामावनं बाजार हे आणलेला आहे. तर भावा बहिणीनं गुडघा तर माझा काय सुचू द्याय नाही मला.
तर आपल्याला कोणाला सांगून जमल का आपलं की मला हे नाही ते नाही. पण भावा बहिणीनं मी तुम्हाला सांगते बघा की अशी परिस्थिती झाली की असं कंडिक्शन झालं आहे माझं. तर माझं तर भावा बहिणीनं आत्ता सध्या वय करून खायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण कमवून तेव्हाच आपण हातात हाताने आणून करून खातोय भावा बहिणीनं. आणि मग मला काय म्हणायचं आहे भावा बहिणीनं, मी सकाळनं विचार करते की आपण जर लईच काटे वालो की लईच आपला हातपाय गळलं, आपल्याला हेत इथवर चालाय नाही आलं किंवा आपलं शरीरात साथ द्यायना की आपल्याला काहीच पाहिना. तर भावा बहिणींनो, माझी जिंदगी किती नरक होईल हो तुम्हीच सांगा. म्हणजे इतकी मी जरा निमवय ही झालंय माझं, तर इतका अशी परिस्थिती माझी आहे. आणि मग पाकट डावंत परिस्थिती झाल्या मग माझ्या जिंदगीचं काय व्हायचंय सांगा ना भावा बहिणींनो तुम्ही. तर सारखं आपलं एकटं बसायचं, एकटं बसायचं, विचार करत बसायचं की असं माणसाला वाटत नाही की ही एकटं आहे, ही आहे, पाऊस पाणी आहे, हे आहे, आपल्या आईपाशी जावावं बसावं हे करावं, तसं काय सुद्धा नाही बाबा. मग आपण बी काय म्हणतो की जसं असेल तसं. की मला माणसं काय म्हणते आता, मी म्हणलं की मला मग जावं वाटतंय चांगल्या माणसाच्यात की माझं गण गोवात कुठं असेल काय चुलत बहिणी असतील कोण असतील तिकडं जावावं राहावं. तर भावा बहिणीनं आमच्या गावातले माणसं म्हणतात की इतका तुम्ही त्रास काढला हे केला त्यावेळेस तुम्ही गेला नाही आणि आता ह्या वयात कुठं जाताय. 4 माणसं अशी बी असतात 4 माणसं तशी बी असतात. तर म्हणलं हो तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण पहिलं म्हणलं मला काहीच वाटत नव्हतं, दाना काम करायची ही करायची असं ठेसत माझ्या काम होतं तेव्हा मला काहीच वाटत नव्हतं. पण भावा बहिणीनं आता अलीकडं कसं व्हायला लागलंय की माझं हे राहिलं की हे दुखतंय, हे राहिलं की हे दुखतंय. आता कानाने बी किती दिवस मी खिदाबले तरी भावा बहिणीनं माझा कान अजून बी कधी कधी दुखतो. आणि आता काय झालंय की गुडघा जे दुखतोय ना भावा बहिणीनं, गुडघा माझा ते मला उठाय बी आहे ना बसाय बी आहे ना, तरी मी तशीच करते बरं का. बळजोबरीनं त्याला असा ताटपाय करते चालते. असा वळवायचा हे म्हणलं की लय दुखतोय सारखा ठणक आहे भावा बहिणींनो. पण असं वाटतंय की कुणाला सांगावं काय करावं. तर भावा बहिणींनो गोळ्या खाऊन तर मला नको झालंय. पण मी दवाखान्यात काय भावा बहिणीनं गेली नाही बरं का. मी मेडिकलमधल्या गोळ्या खाते, गोळ्या खाल्ल्या की तेवढ्या पुरतं राहतंय की परत हाय तसंच आहे. तर मला काय माणसं म्हणतात की ते फळशिरसला कुठं दवाखाना आहे वाटतं की तिथं गुडघं ही राहतात ही. तर बघू म्हणलं आपल्याला पैसा तर लागलच की म्हणलं तिथं पण जाईल म्हणलं मी. तर कसं आहे भावा बहिणीनं, जीवाला सुख असल्यावर माणूस किती बी काय बी करतं, डोंगर म्हणलं तरी फोडतं पोटासाठी, काय पण करू शकतं भावा बहिणींनो. पण आता सध्या पाऊस बी उघडाना, काहीच व्हायना, कुठं जाता बी यायना, काहीच व्हायना. तर भावा बहिणींनो सगळं डबं मी हुडाकलं, मला काय सुद्धा गावलं नाही. मग राग घेतलं डबल घासाय गेली भावा बहिणीनं, सगळं घासून ठेवलं. ज्या वेळेस म्हणलं पाऊस उघडल आणि आपल्याला बाया कामाला हे चला म्हणत्याल त्यावेळेस भावा बहिणीनं माझं 2 का दिवस भरा लागतं. तरी पण आपण बाजार आणू शकतो ना आपल्याला लागल ते. पण आता सध्या इतकी माझी मजबुरी आहे ना भावा बहिणीनं, तर काय तुम्हाला सांगायचं आहे. आणि कशाची ते लाज कशाची आली, आपल्या गरिबीला लाज नाही ना, लाजायचं नाही काय नाही, जे आपल्याला असेल ती सांगायचं. तर भावा बहिणीनं तुम्ही म्हणसाल
की डॉलरसाठी ह्याच्यासाठी. तर मी सगळं दाखवते, सगळं तुम्हाला. माझं सगळं घर, सगळं डबं, सगळं ही सगळं सगळं तुम्हाला दाखवते की डॉलरसाठी नाही किंवा कशासाठी नाही. आणि स्वामी समर्थाची शपथ घेऊन मी सांगते की ही खरीच हकीकत आहे माझी. खरंच माझ्या घरात काय सुद्धा नाही, धुतल्यागत घर आहे माझं. तर या गावात गरज सुद्धा कोण करत नाही भावा बहिणींना. या कोण 100 रुपये मागितलं, ही केलं, तरी पण ह्या गावात होऊ शकत नाही गरज. कोणी सुद्धा देऊ शकत नाही. म्हणून भावा बहिणींनो, जसं असेल तसं राहते मी, जसं असेल तसं खाते मी. पण कोणाला 5 पैसे सुद्धा भावा बहिणीनं मागत नाही. चालत्याला आपल्या ह्या बाया तर बोलत्याला आपल्याला आया बाया. आपणच सगळं बंद पाडलं, आपल्याला कोण बोलू शकणार आहे भावा बहिणी. आपल्या जवळ सुद्धा कोण येणार नाही. आणि पैसा पाणी असला तर माणूस जवळ ये म्हणतो. आपण सारं मोकळं झाल्यावर आपल्यापाशी कुत्र सुद्धा येत नाही भावा बहिणी. तर अशी परिस्थिती होऊन बसली बघा माझी. ज्यावेळेस माझी आई होती, ही होती, त्यावेळेस माझी आई माया करायची. मी जेवण केल्याशिवाय माझी आई घास सुद्धा खात नव्हती. जसे बाबा बहिणीनं माझ्या गेली माझ्यापासून, तसं माझी माया करणारी एक सुद्धा उरलं नाही माणूस. आणि मला प्रेमाने बोलणारे एक सुद्धा माणूस नाही राहिला. काय तुम्हाला सांगू. पण मला समजी घालते ती लोक की असं येड्यावाने करू नको, कुठं जाशील जाऊ नको. पण बाबा बहिणीनं माझ्या डोक्याला कॅस इतकं माझं गणगोत आहे. आपण कोणाला दुखावलं नाही, आपण कोणाला भांडलो नाही, हे नाही, तर आपल्याला का कोण जवळ घेत नाही. बरं मी म्हणलं की आम्ही, माझी बहीण आहे तिथं इटा थापते, ती पण अजून तिचं पण लय वय झालंय, तिची बी अशीच परिस्थिती आहे. पण तिच्या साथीला तिचा नवरा आहे, ईट भट्टी काम करून खाते ती. तर भावा बहिणीनं मी काय म्हणलं, त्यांच्या शेजारी मी राहील. माझं डोकं ही त्या इटभट्टीनंच गेलंय, मनकं ही माझं इटभट्टीनंच इटा हे वाहून गेलंय. तरी म्हणलं माझ्या पोटापुरतं मी हातावर इटाव आहे, अशा हातावर हे आणि जगील. पण दुसऱ्याच्याही श्वासाव तिडक्या देत बसायला लागतंय. अहो भाऊ बहिणीनं खरंच आज इतकं मला वाईट वाटतंय ना भाऊ बहिणीनं, काय तुम्हाला सांगू. बापाच्या बाहेर की आपण होतो काय, झालोय काय. भाऊ बहिणीनं मी आकाशात आंबा खातो ती काढून, पण माझं शिरार साथ द्याय ना. शिराऱ्याने माझी बेकारी केली व मला कुठं जाऊ वाटत नाही, काय नाही. एकटी तर आपण कुठंच गेलो नाही. हे असं झाल्यापासून मला हार मी कशाला सुद्धा भेट नव्हती पहिली भावा बहिणीनं, अजिबात भेट नव्हती की माझ्या जीवाचं काय होईल की कसं होईल. गाड्यावाने भावा बहिणीनं कोळशाच्या गाड्या खाली केल्या, इटच्या गाड्या खाली केल्या, मातीच्या गाड्या खाली केल्या. माती वाह्याचं इट तयार कराय सगळं सगळं गाड्यांमधलंही काम केलं भावा बहिणीनं. कसली मी भेट नव्हती जीवाला. पण आता सध्या ती 2001 पासून जे मला तसं झालं, मला जे झटका आला ना, तर भावा बहिणीनं किती दवाखानं केलं, काय केलं, पण माझं नाही व दुखणं कोणाला गावलं, कोणालाच गावलं नाही. कुठल्या डॉक्टरला गावलं नाही. भरपूर पैसे घालावलं, कामाचं बी सासावलं होतं. काम करून करून ती सगळं पाहुण्या रावळ्यांनी सगळ्यांनी लांब लांब दवाखान्यात नेलं भावा बहिणी. पण नाही माझं दुखणं मानतलं डोक्यातलं कोणाला गावलं. आणि नाही मी नीट झाले.
आणि त्याच्यामुळं मला भीती उत्पन्न होती व मी कुठं जात नाही भावा बहिणींनो. नाही तर कुठं बी माणूस जगू शकतंय.